50 बातम्या। कांदा निर्यात बंदीचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा। 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी। धुळ्यात शेतकऱ्यांकडून गवाराची लागवड, मात्र गवाराला अवघा 45 रुपये किलो दर, किमान 70 ते 75 रुपये किलो दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या आडत बाजारात तुरीची आवक घटली। तुरीला 10,500 रुपये प्रति क्विंटलला दर। आवक घटल्यानं दाल मिलवर परिणाम। सांगलीच्या कडेगावमध्ये साठवून ठेवलेल्या युरिया गोदामावर कारवाई। जास्त दरानं युरियाची विक्री करण्याच्या उद्देशानं साठाबाजी। गोदामातून 38 लाखाचा 210 टन युरिया जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील 4000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांचा फायदा होणार। नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाची परिस्थिती। पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती। शासकीय घोषणांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा। लातूरच्या मांजरा धरणातून पाणी पुरवठ्याच्या 20 योजनांकडे 48 कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा पुरवठा कपात करू, पाटबंधारे विभागाचा इशारा। गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात 3 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे गुप्त वार्ता सभा। लोकसभा निवडणुकीवर पोलीस विभागावर मोठा तणाव। सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा 99 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प। 2022-23च्या तुलनेत ही तुटीत जवळपास 30 कोटींनी वाढ। आकाशवाणी पुणे केंद्राचे एप्रिलपासून सायंकाळचे प्रसारण होणार। गेली 2 वर्ष सायंकाळचे प्रसारण बंद होते। अखेर पुण्यातील श्रोत्यांच्या मागणीला यश। म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून लॉटरी। घरांच्या सोडतीतून तब्बल 1391 कोटी रुपयांचा महसूल। महादेव जानकरांची परभणीतून जागा निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर रासपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह। महायुतीकडून परभणीची जागा रासपला सोडण्याची चर्चा। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत। नागपूर विमानतळावर शिवसैनिकांचा जल्लोष। पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशीन। प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं पाऊल। मुंबईत वर्षभरात 50,000 टीबी रुग्ण। गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमी। लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित। ठरलेल्या सभास्थळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीत। भोसरीतील पीएमटी चौक, शाहू महाराज मैदानाचा समावेश। गोंदियातील नंगपुरा मुर्रीच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली। पक्षी वाचवा देश वाचवा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी राबवली। गोंदियात आगामी लोकसभा